नमस्कार. आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि नाजूक विषयावर बोलणार आहोत. सार्वजनिक अधिकाऱ्यांसमोर अनेकदा एक नैतिक पेच उभा राहतो. तो म्हणजे अन्यायकारक भेदभाव आणि न्याय्य प्राधान्यपूर्ण वागणूक यांच्यातली सीमारेषा कशी ओळखायची. चला तर मग या नैतिक चौकटीला जरा जवळून समजून घेऊया. सुरुवातच करूया एका मूलभूत प्रश्नानं. म्हणजे बघा, प्रत्येकाला एकाच तराजूत तोलणं हे नेहमीच न्याय्य असतं का? हा प्रश्न खरं तर या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे. आणि याचं उत्तर शोधतानाच आपल्याला या विषयाची गुंतागुंत लक्षात यायला लागेल. कोणत्याही लोकशाहीमध्ये प्रशासनाचा पायाच समानतेच्या नियमावर उभा असतो. लोकसेवेच्या केंद्रस्थानी हाच विचार आहे की प्रत्येक नागरिकाला निष्पक्षपणे म्हणजे कोणताही भेदभाव न करता समान वागणूक मिळायलाच हवी. आता ही सार्वजनिक निष्पक्षता म्हणजे नेमकं काय, तर याचा सरळ अर्थ आहे की अधिकाऱ्यांनी निर्णय घेताना कोणाची जात, धर्म, लिंग किंवा ओळख पाहायची नाही. निर्णय फक्त आणि फक्त गुणवत्तेवर आधारित असले पाहिजेत. खरं तर ही संकल्पना विशेष वागणुकीची अपेक्षा करणाऱ्यांपासून अधिकाऱ्यांचं संरक्षण करते. हेच बघा ना, एका साध्या रांगेच्या उदाहरणावरून हे लगेच कळेल. कल्पना करा की एका सरकारी कार्यालयाबाहेर एक रांग लागली आहे. लोकसेवकचं काम काय? तर जो आधी येईल त्याचं काम आधी, या नियमाप्रमाणे रांग चालवणं. कोणी कितीही मोठं किंवा ओळखीचं असलं तरी त्याला रांग तोडू न देणं हीच खरी निष्पक्षता. पण काय होतं जेव्हा या निष्पक्षतेच्या तत्वाचं सरळ उल्लंघन होतं? त्यालाच आपण भेदभाव म्हणतो. पण हा भेदभाव येतो कुठून आणि त्याचं स्वरूप नेमकं काय असतं? चला पाहूया. भेदभावाचं मूळ सापडतं ते पूर्वग्रहांमध्ये. पूर्वग्रह म्हणजे काय? तर कोणत्याही ठोस माहिती किंवा तथ्यांशिवाय आधीच आपलं मत बनवून टाकणं. ही एक प्रकारची मानसिक भिंत आहे जी आपल्याला समोरच्या व्यक्तीला एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून पाहू देत नाही. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा मनात असलेला पूर्वग्रह आपल्या कृतीत उतरतो तेव्हा तो भेदभाव बनतो. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती विशिष्ट प्रांतातून आली आहे म्हणून तिला सरकारी योजनेचा लाभ नाकारणं, हा झाला पूर्वग्रहातून जन्माला आलेला अन्यायकारक भेदभाव. आता इथे एक महत्त्वाचा ट्विस्ट आहे. प्रत्येक वेळी दिलेली वेगळी वागणूक ही अन्यायकारकच असते का? तर नाही. काही वेळा अधिक मोठा न्याय साधण्यासाठी जाणीवपूर्वक वेगळी वागणूक देणं गरजेचं ठरतं. आता परत एकदा त्या रांगेचा विचार करूया. समजा काही लोक ऐतिहासिक किंवा सामाजिक कारणांमुळे त्या रांगेत नेहमीच सगळ्यात शेवटी उभ्या आहेत. पिढ्यानपिढ्या मागेच राहिले आहेत. तर त्यांना पुढे आणण्यासाठी थोडे विशेष प्रयत्न करणं हे अन्यायकारक ठरेल का? की हाच खरा न्याय आहे? हा तक्ता बघा. हा या संपूर्ण चर्चेचा सार आहे. यात अगदी स्पष्टपणे दिसतंय. एका बाजूला आहेत अयोग्य निकष, जसे की वंश, जात, धर्म किंवा वैयक्तिक ओळख. या आधारावर कोणाला वेगळी वागणूक देणं म्हणजे शुद्ध अन्याय. आणि दुसऱ्या बाजूला आहेत योग्य निकष, जसं की एखाद्याची गरज, त्याचे प्रयत्न, त्याचं योगदान किंवा ऐतिहासिक अन्याय दूर करणं. या आधारावर दिलेलं प्राधान्य हे न्यायाच्या दिशेने टाकलेलं पाऊल ठरतं. आणि हो, ही प्राधान्यपूर्ण वागणुकीची कल्पना काही हवेतून आलेली नाही. याला एक भक्कम आधार आहे. तोही आपल्या संविधानाचा आणि काही महत्त्वाच्या नैतिक विचारांचा. आपल्या भारतीय संविधानातच ही दोन्ही तत्त्व किती सुंदरपणे मांडली आहेत हे पाहण्यासारखं आहे. म्हणजे बघा, एका बाजूला कलम 15 आहे जे कोणत्याही प्रकारच्या भेदभावाला सक्त मनाई करतं. तर दुसऱ्याच बाजूला कलम 16 राज्याला अधिकार देतं की जे समाजघटक मागे राहिले आहेत त्यांच्यासाठी विशेष तरतुदी करून त्यांना संधीच्या समान प्रवाहात आणावं. आता याला एक तात्विक जोड देऊया. जॉन रॉल्स नावाचे एक मोठे विचारवंत होऊन गेले. त्यांचा न्यायाचा सिद्धांत काय सांगतो माहितीये? त्यांच्या मते खरा न्याय तोच जो समाजातील सर्वात शेवटच्या, सर्वात वंचित व्यक्तीचा विचार करतो. धोरणं अशी हवीत ज्यामुळे सगळ्यात जास्त फायदा हा सगळ्यात गरीब व्यक्तीला होईल. हे वाक्य या सिद्धांताचं सारच सांगतं. जेव्हा प्रशासक करुणेच्या भावनेने निर्णय घेतात तेव्हा ते नकळतपणे रॉल्सच्या सिद्धांताचं पालन करत असतात. ते त्या लोकांचा विचार करतात ज्यांना मदतीची सगळ्यात जास्त गरज आहे. बरं, हे सगळे सिद्धांत आणि नियम ऐकायला खूप छान वाटतात. पण प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जेव्हा एखादा अधिकारी निर्णय घेण्याच्या परिस्थितीत असतो तेव्हा त्यानं काय करायचं? चला आता एका व्यावहारिक कृती आराखड्याकडे वळूया. जेव्हा एखादा अधिकारी अशा नैतिक पेचात सापडतो तेव्हा त्याला मदत करण्यासाठी एक सोपा पण खूप प्रभावी आराखडा आहे. हा आराखडा योग्य मार्ग दाखवू शकतो. चला मग या चौकटीचे टप्पे समजून घेऊया. सगळ्यात आधी काय करायचं? तर कोणतंही मत न बनवता सगळी वस्तुनिष्ठ माहिती गोळा करायची. दुसरा टप्पा, आपल्यासमोर कोणते पर्याय उपलब्ध आहेत हे स्पष्टपणे मांडायचं.
तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा म्हणजे प्रत्येक पर्यायाला न्याय, निष्पक्षता, करुणा आणि संविधानाच्या कसोटीवर तपासून बघायचं आणि शेवटी तोच पर्याय निवडायचा जो सार्वजनिक हिताचा असेल. तर मग ह्या सगळ्याचा अर्थ काय? यातून आपण काय शिकायला हवं? तर ध्येय हे फक्त नियमांना आंधळेपणाने चिकटून राहणं नाही, तर खरा न्याय प्रस्थापित करणं आहे. जिथे परिस्थितीच मुळात असमान आहे तिथे सर्वांना समान वागणूक देणं म्हणजे त्या अन्यायाला पुढे चालू ठेवण्यासारखं आहे. अशावेळी विवेकाचा वापर करून न्यायपूर्ण निर्णय घेणं महत्त्वाचं ठरतं. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी, ज्यावर विचार करायला हवा. प्राधान्यपूर्ण वागणुकीचा हेतू जरी चांगला असला तरी त्याच्या अंमलबजावणीत आव्हानं आहेत. मग आपण हे कसं सुनिश्चित करायचं की या धोरणांमुळे न्याय तर साधला जाईल, पण समाजात कुठल्याही प्रकारचा नवीन असंतोष किंवा तेढ निर्माण होणार नाही? यावर विचार करणं हे आपल्या सर्वांसमोरचं एक मोठं आव्हान आहे.